संविधान बदलण्याबाबत अनेक वेळा वादंग झालेत, यात काही नवीन नाही. हा त्यांचा अजेंडा आहे. संविधान वाचवण्यापेक्षा ते बदलू देणार नाही अशी भूमिका असली पाहिजे, असं मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केलंय. वंचित समाजाचे अस्तित्व आणि पुढील पिढीचे भविष्य या विषयावर कोल्हापुरात आज वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे प्रकाश आंबेडकर यांनी दिली. 5 वर्ष संपली की कोर्टात तेच कोर्ट म्हटलं काय करायचं बघा, 5 वर्ष झाली ना, आता काय नेऊन त्याला काय आपण आणखी अधिक त्याच्यामधला आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि शेवटी जो आहे तो त्याच्यातला निकाल जरी लागला तरी त्या निवडून संपलेली असत, उमेदवार गेलेला असो, नवीन कोणतरी निवडून सत्तेवरती नियंत्रण. निवडून आलेला आमदार काहीच करत नाही. की इथलं असणारं सरकार सुद्धा काहीच करत नाही. इथलं सत्तेवरती नियंत्रण करायचं असेल तर तुम्ही आयदर बायर्स मार्केट जे आहे त्याच्यावरती तुमचं नियंत्रण पाहिजे, किंवा इथल्या असणाऱ्या शासनाच्या तिजोरीमध्ये जाणारा जो टॅक्स आहे त्याच्यावरती तुम्हाला नियंत्रण पाहिजे. आणि सरकारच्या तिजोरीमध्ये जाणारं नियंत्रण व्हायचं असेल तर तुम्हाला इथे असणारं मॅन्युफॅक्चर होणं हे गरजेचं आहे. किंवा चळवळीचा असणारा आयाम हा मतदान देणं, आमदार निवडून आणणं, नगरसेवक निवडून आणणं, जिल्हा परिषदेमध्ये आणणं हा एक भाग आहे, पण तो टोटल भाग नाही. तो एक पार्ट आहे फक्त, आणि तो करण्याच्या गरजेचा भाग आहे असं त्या ठिकाणी म्हणतो. पण इथल्या अर्थव्यवस्थेवरती मी जसं म्हटलं, बायर म्हणून त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं, किंवा शासनाच्या तिजोरीमध्ये जाणारा निधी जो आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं हा गरजेचं आहे. या हॉलमध्ये व्हाईट कॉलर आणि टॅक्स पेयर्स वगैरे, आपण जर एकंदरीत रोजगाराचं बघितलं, एम्प्लॉयमेंटचं बघितलं तर एकूण एम्प्लॉयमेंटमध्ये 8% हा ऑर्गनाइज्ड जे व्हाईट कॉलरवर आहे. आणि इथं जे आज आंबेडकरी समाजाचे जे लोक आलेत सर्व्हिसमध्ये, ते आरक्षणाच्या धोरणातून आले. कोणाची गुणवत्ता कितीही चांगली असू द्या, त्याला ओपनच्या जागेवरती घेतलंय किंवा असं काही चित्र मला दिसत नाही. आता एकंदरीत 91 नंतर आणि नंतरच्या कालावधीमध्ये सगळं खाजगीकरण व्हायला लागलं. ज्या पब्लिक सेक्टर मधल्या सरकारी जागा होत्या त्या सगळ्या खाजगी व्हायला लागल्या. आणि अगोदर खाजगी क्षेत्र होतच, आपली आयडेंटिटी मिश्र अर्थव्यवस्था, प्रायव्हेट आणि पब्लिक. आणि पुन्हा आपण ते खाजगीकरण एका बाजूला वाढवतो, दुसऱ्या बाजूला आरक्षण धोरण जवळपास कसं अयशस्वी होऊ शकेल याची व्यवस्था आपण करायला. मग या पार्श्वभूमीवरती जे खाजगी क्षेत्र असते ते सुद्धा सरकारच्या मदतीनंच होतं, ते काही इंडिपेंडेंटली प्रायव्हेट नसतं. तर या स्थितीमध्ये आपण खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षणाची मागणी करणार आहोत का? महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक ऑगस्ट 2025 हे जे आणलेलं आहे, तर या माध्यमातून भविष्यात आता जो वर्ग आता जमायत झालेला आहे तो एकत्र येऊच नये अशी सोय त्यांनी या विधेयकाच्या माध्यमातून केलेली आहे. त्याच्याबद्दल स्ट्रॉंगली अपोज तुम्ही केलेला आहेच, पण भविष्यात याचे परिणाम काय होतील? कारण आम्हाला हे कार्य असं सतत जर ठेवायचं असेल तर या कायद्याचा अडथळा पुढे भविष्यात येऊ शकतो. त्यानंतर वोटिंगच्या बाबतीत तुम्ही नेहमी आपली मतं मांडताय, वोट चोरीबद्दल किंवा मतांच्या फरकाबद्दल.
पण 2019च्या इलेक्शनमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये तुमचा दुर्दैवाने जो पराभव झाला आणि जो मुळात नाहीच आहे SC असा स्वामी त्या ठिकाणी विजयी झाला, पण तिथं मतांचा फरक होता, त्याची केस चालू होती. तर ते हल्ली आता अनेक पत्रकार परिषदेमध्ये वगैरे त्याचा उल्लेख होताना दिसत नाही. जाणीवपूर्वक ही अशा गोष्टी लपवून ठेवल्या जातात सरकारकडून देखील. त्याच्या आतापर्यंत निकाल लागायला पाहिजे होता. त्यानंतर साहेब तुम्ही जे उमेदवार देताय त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही तन मन धन याने त्यांच्या पाठीशी राहतो, त्यांचा प्रचार करतो आणि त्या काळात आमचे कार्यकर्ते घरदार देखील बघत नाहीत. पण तो उमेदवार आहे तो नंतर कुठंच दिसत नाही, कुठल्याच कार्यक्रमात दिसत नाही, कुठल्या स्टेजवर दिसत नाही. त्यामुळे आमची पण अशा उमेदवारांच्या बाबतीत थोडीशी निराशा होते. कृपया स्पष्टीकरण द्यावं.